1.5 मिनिटाची कथा ऐकायची तुम्हाला. अंतःकरणातून आपण भजन केलं, दया केली, परोपकार केला मंडळी, तर आज सुद्धा सगळ्या दुःखाचा नाश भगवंत करतो, आपल्याला दुःखातून मुक्त करतो. आता शिकलेले माणसं आहेत, यूट्यूबला सर्च करा. आपल्या भारत देशामध्ये एक मोठे डॉक्टर होऊन गेले, हृदयरोग तज्ज्ञ, ज्यांनी अटॅक येण्यापासून, झटका येण्यापासून 1.25 लाख पेशंट वाचवले. आपल्या भारतातले 1 नंबर डॉक्टर, त्यांचं नाव होतं नीतू मांडगे. काय नाव होतं पोरा हो? नीतू मांडगे सर. वा, बरोबर आहे, नीतू मांडगे सर. वा. तर फार मोठा मुंबईला त्यांचा दवाखाना आहे साहेब. बघा दुःखातून देव कसा आपल्याला निवृत्त करतो. सर्वात मोठा नीतू मांडगे सरांचा मुंबईला दवाखाना, विदेशापर्यंत त्यांची कीर्ती, हृदयरोग तज्ज्ञ. आणि मुंबईला मोठा दवाखाना, नीतू मांडगे सर यांना दिल्लीला राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार मिळणार होता. मग नीतू मांडगे सर मुंबईला विमानतळावर आले, विमानात बसले आणि आता दिल्लीला जायचे. बघा देवाचं नामस्मरण, घरामध्ये पूजा जर केली स्वामी समर्थाची, पांडुरंगाची, तर काय होतंय ऐका. विमानामध्ये बसले नीतू मांडगे सर. आता 2 मिनिटात विमान उड्डाण घेणार. ऑलसिंग झाली, हे प्लेन, हे विमान दिल्लीला जाणार रद्द झालेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी विमान जाणार. महाराज नीतू मांडगे सर विमानाच्या खाली उतरले, स्वतःची गाडी घेतली आणि स्वतःची गाडी घेऊन दिल्लीच्या रस्त्याने निघाली. मंडळी ऐका, रात्रीचे 5 वाजले, 6 वाजले, 6:30 वाजले, अंधार पडला. आणि अशा वेळेस मंडळी साहेब एकटेच गाडी होती, भूक लागली, तहान लागली. अचानक वारा सुरू झाला, वारा पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट. वारा पाऊस विजांच्या कडकडामध्ये दिल्लीचा रस्ता चुकला आणि भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर, हृदयरोग तज्ज्ञ, एका खेड्याच्या रस्त्यानं गाडी निघाली. 8 किलोमीटर गाडी आली आणि आल्याच्या नंतर महाराज इंजन बंद पडलं, गाडी बंद पडली, मोबाईलला रेंज नाही आणि पाऊस थांबला. पाठीमागून वाहन यायला तयार नाही, पुढून वाहन यायला तयार नाही आणि साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आता इथं जर एखादा कप चहा भेटला मला तर एवढी रात्र निघन माझी. दरवाजा उघडला तर समोर एक पत्राचं घर होतं महाराज, पत्राचं दिवा लावलेला होता. भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर त्या घराजवळ गेले, आवाज दिला. एक 60 वर्षाची मावशी, 60 वर्षाच्या मावशीनं दरवाजा उघडला, पाहिलं सुटाबुटातला माणूस आहे, चष्मा घातलेला माणूस आहे, शिकलेला कोणतरी पोरग आहे. त्या मावशीनं साधं वस्त्र टाकलं बसायला. भारताचा 1 नंबर डॉक्टर त्या वस्त्रावर बसला. त्या माऊलीनं पाणी दिलं, 1 कप चहा दिला आणि सांगितलं, बेटा चिंता करू नको, तुझी गाडी बंद पडली का, 15 मिनिटामध्ये तुला खिचडी करते, खाला. यांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे एका कपाच्या चहासाठी 1 कप चहा भेटावं म्हणून दरवाजाला हाक मारली, पण मला आता 15 मिनिटाने खिचडी भेटणार आहे. साहेब बसले. त्या माऊलीने सांगितलं, पोरा थांब जरासा, आता मी देवाची पूजा करते आणि लागली तुला जेवायला करते. ती माऊली पूजा करण्याकरता आली मंडळी. तर पांडुरंगाचा फोटो होता, ज्ञानोबरायांचा फोटो, तुकोबरायांचा फोटो, स्वामी समर्थाचा फोटो, साईबाबाचा फोटो, असे सगळे फोटो ठेवलेले आहेत. ती माऊली पांडुरंगासमोर आली, हातामध्ये माळ घेतली आणि ध्यान सुरू झालं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले आणि 3 तासानं त्या माऊलीच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये सुटाबुटातले एक पोरग आलेले आणि त्याला खिचडी करायची. ते धावत आले, बेटा मला माफ कर. बघा म्हणले, आई साहेब तुम्ही काय गुन्हाच केला नाही तर माफ का करायचं? नाही बेटा, तुला खिचडी करायची होती, खाला, पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये माझे 3 तास निघून गेले, मला माफ कर. भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर, हृदयरोग तज्ज्ञ, त्या डॉक्टरने सांगितलं, आई साहेब 3 तासामध्ये तुम्हाला भूक लागली नाही, तुम्हाला तहान लागली नाही, एवढंच नाही तुमच्या घरी कोण आलं याचं सुद्धा तुम्हाला ध्यान नाही, एवढं तुम्ही भजन करतात, एवढं घरात तुम्ही देव ठेवलेत, तुमच्या घराला मी चक्कर मारली तर 1/2 किलो तांदूळ डब्यात ठेवलेले आहेत. बर, डाळ जराशी आहे. अच्छा, तुमचे मालक एक्सपायर झालेले आहेत आणि एक मुलगा पाळण्यामध्ये झोपून आहे, तुमचं घर बांधलेलं नाही, तुम्हाला खाला नाही, एक मुलगा पाळण्यात झोपून आहे.
त्या देवानं तुम्हाला दिलं काय? 3-3 तास 4-4 तास तुम्ही घरामध्ये आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण करतात, संतांचं ध्यान करतात. त्या साधू संतांना देवानं तुम्हाला दिलं काय? त्या मावशीने सांगितलं, बेटा तुझी माझी ओळख नाही, कुठून आलास, नाव माहित नाही, गाव माहित नाही, माझा देव माझी इच्छा पूर्ण करीन, तुला लगेच खिचडी करते, जा बाबा. नाही आई साहेब, तुमचं दुःख पूर्ण केल्याशिवाय, तुमचं दुःख नष्ट केल्याशिवाय आता मी तुमच्या घरून जाणार नाही. नाही बेटा, लागली तुला खिचडी करते, खिचडी नका करू मावशी, मला तुमचं दुःख सांगा. आता तुमचं दुःख दूर केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय आता तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही. मारा ती मावशी रडायला लागली, बेटा कोणत्या गावचा आहेस, नाव माहित नाही, गाव माहित नाही बेटा, मला राहायला घर नाही बेटा, याचं दुःख नाही, मला खायला चांगलं नाही, याचं दुःख नाही. मग माझा मुलगा, अरे मला उतार वयामध्ये मुलगा झाला आणि माझा मुलगा पाळण्यामध्ये झोपून आहे, मी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं, मी त्याला तालुक्याच्या दवाखान्यात नेलं, मी त्याला जिल्ह्याच्या दवाखान्यात नेलं आणि जिल्ह्याच्या MD डॉक्टरनं सांगितलं, बेटा मावशी तुमच्या मुलाचं हृदय खराब झालेलं आहे आणि त्या हृदयाची शस्त्रक्रिया करणारा आपल्या भारत देशामध्ये एकच डॉक्टर आहे बघ पोरा, त्याचं नाव आहे नीतू मांडगे सर. हे शब्द ऐकल्यावर नीतू मांडगे सर ढसा ढसा रडू लागले. त्या मावशीने सांगितलं, बेटा तू माझ्या दुःखासाठी रडतोस का? नाही आई साहेब, मी तुमच्यासाठी रडत नाही. मग तुला रडायला काय झालं? त्यावेळेस मंडळी त्या डॉक्टरने सांगितलं, आई साहेब मला आज कळालं. म्हणजे काय कळालं? जे श्रीमंत लोक आहेत त्यांना पेशंट घेऊन मुंबईला नीतू मांडगेकडे जावं लागतं, जे सत्तावान आहेत, जे अब्जावधी आहेत त्यांना पेशंट घेऊन मुंबईला नीतू मांडगेकडे जावं लागतं. पण ज्याच्याकडं माझ्या पांडुरंगाचं, संतांचं अखंड भजन चालू आहे, त्याच्याकरता मुंबई सोडून नीतू मांडगेला एका पत्राच्या घरी यावं लागतं. आणि मंडळी ते पेशंट नीतू मांडगेनं तिथंच पाहिला. सकाळी गाड्या बोलवल्या, त्या मुलाला आणि त्या आईला मुंबईला नेलं, त्याचं ऑपरेशन केलं आणि ज्या ठिकाणी तिचं घरामध्ये भजन होतं त्या ठिकाणी मंदिर बांधलं, त्या मावशीचा जय जयकार केला आणि त्या दिवसापासून नीतू मांडगे सर आस्तिक बनले आणि अखंड पांडुरंगाचं भजन केलं. ज्या घरामध्ये पूजा आहे, ज्या घरामध्ये नामस्मरण आहे, ज्या घरामध्ये मोठ्याल्यांचा आदर आहे, तिथं देव राहत असतो. पावे धावोनिया घरा अन राहे धरोनिया थारा. काय श्लोक आलाय बघा, सानंद सदनम सुताचे सुदया कांतान दुर्भाषिनीम. हा घर कसं असावं भोसले पाटील? घरामध्ये सतत माणसं स्माइल पाहिजे, आनंद पाहिजे. सानंद सदनम. बर, सुताचे सुदिया, जे आपला मुलगा आहे ना ते मायबापाचं ऐकणारा पाहिजे. बर, कांतान दुर्भाषिनी, स्वतःची पत्नी मालकाला उलट बोलणारी नसावी. तिनं मालक ड्युटीहून आले की अगोदर पाणी द्यायचं, चहा द्यायचा, पोहे करायचे, लगेच टीव्ही लावायची. हिला म्हणतात कांता न दुर्भाषिनी. आता या महिला म्हणजे साध्या नाहीत भोसले साहेब, ह्या म्हणजे तुळजापूरची आई आहेत, ह्या सप्तशृंगी माता आहेत, ह्या अन्नपूर्ण माता आहेत, ह्या सप्तशृंगी माता आहेत, ह्या म्हणजे ह्या शक्ती आहेत, शक्ती. ते म्हणतात महाराज महिला शक्ती तर पुरुष कोण आहेत? तर पुरुष सहनशक्ती आहेत. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्याला म्हणतात. किती सहन करावं लागते आई साहेब. माझा मित्र मी पंढरपुराहून गावाकडे जाऊ लागलो, एका सर्कस पशी माझा मित्र मी थांबलो सर्कस पशी. तर माझ्या मित्रानं फोन लावला पत्नीला फोन लावला, हॅलो. पत्नीनं सांगितलं बोला मालक. यानं सांगितलं आम्ही सर्कस पशी उभा आहेत. बर, इथं 100 माकडं विकण्या करतायत. अच्छा, तुझ्या मनोरंजनाकरता, तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का? ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे? जमलं का आता? ऐकताय हो. म्हणे या कोण आहेत? शक्ती आहेत. आणि पुरुष कोण आहेत? शक्तिमान आहेत. शक्तिमान नाही, सहनशक्ती आहेत. म्हणजे अशी काही दया, क्षमा, शांती. कांतान दुर्भाषिनी, आपल्या मालकीन बाईनं मालकाला दुर्भाषण करू नये किंवा त्यांना जे आवडत नाही असं निगेटिव्ह बोलायचं नाही.
आणि घरामध्ये साधूची सेवा असली पाहिजे, एखाद्या संताचा महादेवाचा फोटो असला पाहिजे आणि त्याची पूजा असली पाहिजे. याला म्हणतात घर विठाला विठाला. पावे धावून या घरा आणि राहे धरून या थारा. अशा घरामध्ये देव कुठंच जात नाही, तिथंच राहत असतो. म्हणून सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा. हरे नारायण सुखे येतो घरा. बोला नारायण सुखे येतो घरा.